उघडा डोळे बघा नीट। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। बारामती पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांशी चर्चेनंतर ठाकरेंचा निर्णय, तर काँग्रेस उमेदवार देण्यावरती ठाम। राहुरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही, मातोश्रीवरती बैठक, माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे आग्रही, बाळासाहेब थोरातांना देखील खेवरेंचं साकडं। सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत येण्याची शक्यता, 10 मार्चला आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेतल्याची सूत्रांची माहिती। 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान झालेला पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख। नाशिकच्या दिंडोरीमध्ये विहिरीत कार कोसळली, एकाच कुटुंबामधल्या 9 जणांचा बुडून मृत्यू। विहीर मालक राजेंद्र राजेवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर। नाशिकमध्ये एनजीओ संचालक तथाकथित पत्रकाराकडून महिलांचं लैंगिक शोषण, आरोपी रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्यामुळे प्रकरण उघडकीस। गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा आरोप। सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावामधल्या तणावावरती तोडगा, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राजन पाटील यांच्या मध्यस्थीनं वाद निवळला। पुतळा स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांनी नवीन जागा निवडली। नांदेडमध्ये मध्यरात्री 2 गटांमध्ये गँगवॉर, 3 जणांचा मृत्यू, जुन्या वादामधून हाणामारी झाल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती। सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवरती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांचा बहिष्कार, पायऱ्यांवरती बसून घोषणाबाजी, भाजपनं राष्ट्रवादीचे आणखी 2 सदस्य फोडल्याचा आरोप। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे 5,12,000 एकराचं नुकसान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। तर पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार असल्याची ग्वाही। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। जळगाव जिल्ह्याला अवकाळी